कारलं म्हटलं की नाकतोंड मुरडणारे एकतरी सदस्य किंवा एकतरी व्यक्ती आपल्या घरात असते, पण मला भरपूर प्रचंड आवडणारी भाजी म्हटलं तर कारलं बरं का. आणि कारल्याच्या अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली की नाही, घरातले सगळेच खातील, फक्त लहान मुलं सोडून बरं का, कारण ती जास्त खाणार नाही. कारण मोठ्यांमध्ये पण काही काही असे असतात की सदस्य की त्यांना खाऊच वाटत नाही भाजी. पण तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा आणि एकदा करूनच बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. खूप अशी अप्रतिम भाजी लागते. सुरुवातीला इथे मी काय घेतले, राईचं तेल घेतले, तुम्ही कुठलंही तेल घेऊ शकता. आणि जिरं मोहरीची फोडणी दिली, लसूण टाकायचा. आलं लसूण टाकलं तरी चालते, मी नुसतं लसूण टाकले. आणि आपले जे हळद तिखट मीठ आहे ते सगळं टाकायचं आणि थोडा गुळाचा खडा टाकायचा. आणि हे विशेष म्हणजे कारलं उकडून घेतलेलं आहे बरं का, म्हणजे वाफवून घेतले कुकरला. आणि ह्याच्यामध्ये थोडासा गुळाचा खडा टाकायचा बरं का. गुळाचा खडा टाकल्याने खूपच भारी लागते. एकदा नक्की करा. अप्रतिम कारभाराने मला माझी फेवरेट भाजी आहे ही. आणि त्यांनासुद्धा मस्त असं सॅलड आणि कारल्याची भाजी दिलेली आहे. त्यांना पण भरपूर आवडते ही कारल्याची भाजी. तुम्ही नक्की एकदा करा आणि मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल ती पण सांगा. चला, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा की पटापटा.